अरबाज पटेलचा आज गेम संपला, पण आज गेमचं नाही, जरा थोडं वरती जाऊन बोलूयात. काय कमी होती अरबाज पटेलमध्ये? धाड दिप्पाड हाईट होती, हँडसम होता, इंटेलिजंट होता, प्रत्येक गेम लीड घेऊन करत होता, ऍक्टिव्हली करत होता, मेहनती होता. इतकंच नव्हे तर बिग बॉसने प्लान करून संग्राम चौगुलेला आणलं तरीही अरबाज पटेल हरला नाही. तर मग आज इतक्या लवकर तो बिग बॉसच्या घरातून बाहेर का गेला? आणि याचं उत्तर फक्त आणि फक्त एकच आहे, ती आहे चुकीची संगत. माणसाच्या आयुष्यात संगत इतकी इम्पॉर्टंट असते. तुम्ही त्याला सुधारवू शकता, पण त्याची जी जखम असते, त्याच्यामुळे जो नुकसान झालेलं असतं ते तुम्ही भरू शकत नाही. तर संगत ही माणसाला एकतर वरती घेऊन जाते, नाहीतर तुम्हाला डुबवून टाकते. मला आणखी एक टॉपिक क्लिअर करायचं. मला या टॉपिकवर बोलायला आवडत नाही, तरीही भरपूर जणांची कमेंट येते, म्हणून मी बोलतोय की अरबाज पटेल मुस्लिम होता म्हणून त्याला सपोर्ट केला गेला नाही, त्याला वोट केलं गेलं नाही असं म्हणतात. तर मी त्या सर्व भावड्यांना हे सांगतो की जेव्हा निक्की आणि अरबाज अपोज मध्ये होते, जेव्हा दोघात भांडण चालू होते, वादविवाद चालू होता, तेव्हा अख्खा महाराष्ट्र अरबाजला सपोर्ट करत होता. पण प्रॉब्लेम तो नव्हताच. प्रॉब्लेम हे होता की अरबाज पटेल चुकीच्या संगतीत होता आणि ते महाराष्ट्राला ऍक्सेप्टेड नव्हतं. मला अरबाज पटेलला फक्त इतकंच सांगायचंय की जरी तू खूप जणांचे मन दुखवलेस, पण जेव्हा तू चालला होतास कुठे ना कुठे मनात मलाही वाईट वाटलं, कारण तू एक चांगला प्लेअर होतास, तू गेमला इंटरेस्टिंग केलं होतं, तू खरंच इतकी मेहनत घेतली होतीस. मी तुला फक्त शुभेच्छा देतो की तू पुढे खूप चांगलं काम कर, तू महाराष्ट्राचं नाव रोशन कर, तू भारताचं नाव रोशन कर, आई वडिलांचं नाव रोशन कर. धन्यवाद बिग बॉसच्या शो मध्ये आल्याबद्दल. थँक्यू बाय.